नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतोय. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आजचं आपलं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आधारित हे आपलं आजचं तिसरं सेशन आहे. बरोबर. पहा मागच्या 2 सेशन मध्ये आपण मानसशास्त्र आणि त्यात बालमानसशास्त्र या महत्वपूर्ण विषयामधील जे पहिले 2 टॉपिक घेतले त्यामध्ये मानसशास्त्रात बालमानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती त्याच्या संदर्भात आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले होते टीईटी एक्झाम मध्ये ते आपण पाहिले. त्यानंतर त्याच्या पुढच्या सेशन मध्ये आपण बालमानसशास्त्र त्याच्या संदर्भात माहिती देऊन त्याची आपण वाढ आणि विकास बालकांचा याच्यावर आधारित आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले गेले होते ते देखील मी तुम्हाला विश्लेषणासहित त्याची सर्व माहिती तुम्हाला दिली. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ते सेशन मागे लाईव्ह होतं ते रेकॉर्डेड पाहिलं तुम्ही, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती महत्वपूर्ण प्रश्न आहेत, प्रश्न विचारण्याची पद्धती कशी होती. बरोबर. प्रश्न कसे फसवे असतात, कुठं कन्फ्यूज करणारे असतात. आणि एकदा का ते आपण पाहिलं आणि तुमच्या त्या प्रतिसादामुळे आणखीन आपण चांगल्या प्रकारे दर्जेदार कसे प्रश्न घेता येतील, त्यांची व्याप्ती कशा प्रकारे वाढत गेलेली आहे, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, ते आपण इथून पुढच्या जसजसं सेशन होईल आपलं त्यामध्ये तुम्हाला ते स्पष्ट केलं जाईल. पहा आजचं हे सेशन आयोजित आहे ते बालमानसशास्त्र याच्यावर आधारित, या विषयावरील आधारित शैक्षणिक मानसशास्त्र. बरोबर. शैक्षणिक मानसशास्त्र याच्या संदर्भात आपण ह्या सेशन मध्ये आलेले आतापर्यंत प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा इथं तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती, वाचला असेल तुम्ही. पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात, असा प्रश्न दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे. 1 सौंदर्यनिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादक कल्पना. पर्याय वाचल्यानंतर किंवा प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल यामध्ये पत्त्यांचे म्हणजे हे ज्या कल्पना आहेत, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की विविध कल्पना, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक कल्पना करण्याचं पद्धतीचं म्हणजे त्याचे प्रकार जर आपण बघितले की काही कल्पना हे सौंदर्य निष्ठित असतात. सौंदर्य निष्ठित म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी कला अवगत झाली, एखादी कला म्हणजे चित्रकला असेल, त्याच्यानंतर नृत्यकला असेल, अशा विविध कला, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो पूर्ण परिपक्व बनतो, पूर्ण कलागुण त्याच्यामध्ये आत्मसात होतात, नंतर तो त्या क्षेत्रामध्ये पूर्ण सोय म्हणजे त्या कल्पनेचा पूर्ण म्हणजे उदाहरण द्यायचं झालं चित्रकला, तो त्या पूर्ण चित्रकलेमध्ये रमून जातो, त्याला त्याच्यामधून आनंद मिळतो. ते असतात सौंदर्य निश्चित कल्पना. अनिर्बंध कल्पना की ज्याला कसलीही मर्यादा नसते, अनिर्बंध, कधी कुठला कशाचा विचार करेल सांगता येत नाही, कधी कसली कल्पना येईल हे सांगता येत नसतं, म्हणजेच अनिर्बंध कल्पना. व्यावहारिक कल्पना अशी कल्पना की ज्याचा उपयोग व्यवहारामध्ये तो प्रत्यक्षात आणला जातो, ते आहे व्यावहारिक कल्पना. आणि पुनरुत्पादित, पुन्हा पुन्हा उत्पादित म्हणजे एक कल्पना परत परत त्याचं उत्पादन होणं, ही प्रकार म्हणजे उत्पादित. आता ही जी पत्त्यांचा बंगला बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, ह्या स्वैर, ह्याला दुसरंच एक नाव आहे अनिर्बंध किंवा स्वैर कल्पना म्हणतो आपण, की याला कसल्याच मर्यादा नसतात, कसलं लिमिटेशन नसतं, तो स्वच्छंदी मनाने कधी म्हणजे याला ना पाय असतं ना धड असतं म्हणतो आपण त्याला, अशा स्वैर कल्पना. त्यातल्याच हे पत्त्यांचा बंगला, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भाकड कथा या पद्धत म्हणजेच अनिर्बंध कल्पना. पर्याय नंबर 2 हे साहजिकच याचं उत्तर येणार आहे. पुढचं पहा. दुसरा प्रश्न आहे पूर्व अनुभवाच्या म्हणजे पूर्व अनुभव किंवा पूर्वानुभव विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजेच विचार करणे होय. म्हणजे पूर्व अनुभव, एखादा अनुभव पूर्वी घेतलेला आणि त्या पूर्व अनुभवाची सांगड घालून
त्याच्या मनातल्या मनात त्याची जुळवाजुळव करणे म्हणजेच विचार होय. ही अशी व्याख्या, असं मत हे कोणाचं आहे असं विचारलेलं आहे. एक स्टर्न, 2 स्टाउट, J.S. रॉस आणि 4 नॉर्मन एल मन. पहा मी याच्या आधी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न येणार आहेत तुम्हाला इथून पुढेही. तुम्ही ज्यावेळेस टीटी एक्झाम देतील त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न लक्षातच राहिले पाहिजेत. का सांगतोय? कारण त्या मानसशास्त्र या विषयामध्ये जेवढ्या काही आतापर्यंत शास्त्रज्ञांनी कार्य केलेलं आहे, अनेक उपपत्ती किंवा अनेक संशोधन केलेलं आहे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. पुढे आपण तसे प्रश्न पाहणार आहोत. आता एखाद्या स्पेसिफिक शास्त्रज्ञांनी कशा संदर्भात संशोधन केलेलं आहे, त्यांचं कार्य काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आता इथं ही जी व्याख्या विचारली, पूर्वानुभवाच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करून विचार करणे होय असं मत कोणत्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन केलेलं आहे? ते म्हणजे नॉर्मन एल मन. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4, की यांनी याच्या संदर्भात म्हणजे विचार याची व्याख्या अशा पद्धतीने मांडलेली आहे. विचार करण्याची पद्धती कशा पद्धती हे मानसशास्त्रीय शास्त्रज्ञ यांनी अशा प्रकारची, म्हणजे आता इथून पुढे लक्षात राहील तुमच्या की नॉर्मन एल मन यांचं हे व्याख्या आहे. लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. पुढचा प्रश्न पहा, सोपं आहे. खालील 3 उपागम आणि त्यातील संबंधित आशयातील फरक दिलेला आहे, त्यांच्या योग्य जोड्या पर्यायात कोणत्या? म्हणजे एका बाजूला एक आता पेडोलॉजी म्हणजे त्यातली शास्त्र ते 3 मानसशास्त्रीय शास्त्र त्याच्याशी निगडीत असणार उपागम दिलेले आहेत, पेडोलॉजी, एंड्रोलॉजी, म्युटोलॉजी. आणि आशयमध्ये दिलेला आहे कशा संदर्भात असतात, त्या लॉजी म्हणजे ते शास्त्र कोणत्या घटका संदर्भात असतात. एक आशय विद्यार्थी ठरवतात, आशय शिक्षक ठरवतात, यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात. हा सोपं आहे. पेडोलॉजी की ज्यालाच आपण म्हणतो अध्यापन शास्त्र, मराठीमध्ये त्याला म्हणतात अध्यापन शास्त्रात रिलेटेड कुणाशी संदर्भात असतं तर स्वाभाविक आहे आशय हे शिक्षक ठरवतात. दुसरं जो एंड्रोलॉजी असतो तो विद्यार्थी संलग्न असतो आणि तो सर्व आशय ठरवतो कोण तर विद्यार्थी. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय येणार आहे, आशय विद्यार्थी ठरवतात. आणि म्युटोलॉजी, यात म्युटोलॉजी थोडक्यात म्युच्युअल म्हणजे दोघंही, त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही येणार आहेत. म्हणजे यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात. म्हणजे पहिल्याचं ब अ क म्हणजे स्वाभाविक आहे उत्तर पर्याय नंबर 4 असेल. समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने त्यावेळेस प्रश्न ब क आणि अ. परत एकदा खात्री करतोय. हा एंड्रोलॉजी म्हणजे म्युटोलॉजी म्हटलं मी. हा फक्त म्युटोलॉजी हे विद्यार्थी ठरवतात आणि एंड्रोलॉजी यात शिक्षक विद्यार्थी. म्हणजे स्वाभाविक आहे पर्याय आपला कुठला असणार आहे ब क. म्युटो म्हणजे विद्यार्थी असं, एंड्रो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. पुढचा प्रश्न पहा, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, बघा व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. बघा परत एकदा इथं व्याख्या आलेली आहे. कशा संदर्भात आहे तर अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे असं म्हटलंय. पर्याय दिलेला आहे. 1 फर्नसेन, 2 नॉर्मन एल मन, त्यानंतर तिसरा पर्याय दिलाय वुडवर्थ आणि चौथा पर्याय दिलेला आहे मर्फी. बघा यांचं संशोधन सर्वप्रथम जाणून घेऊयात. पहिला जर या संदर्भात बघितलं अवबोधात्मक, ज्ञानात्मक त्यांच्याविषयी आपण माहिती अभ्यासली तर सांगता येईल आपल्याला. तर विद्यार्थ्यांच्या भावना, ज्ञान आणि प्रेरणा यांना
स्थितीचा विचार करून किंवा वातावरणाला अनुसरून वाचिक, कारक आणि भावात्मक पातळीचा विकास अशा संदर्भाची अध्ययनाची व्याख्या ही जाते कुणा संदर्भात? फर्नसेन यांच्या संदर्भात. म्हणजे फर्नसेन या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या केली गेली. इथून पुढे कधी जरी असा प्रश्न विचारला गेला तर ही व्याख्या मानसशास्त्र ज्ञाना कोण म्हटलं तर उत्तर येईल फर्नसेन याची. म्हणजे पर्याय नंबर 1. इथून पुढे अनेक असे प्रश्न येतील. तुम्हाला म्हटलंय की अनेक असे शास्त्रज्ञ त्यांचं संशोधन, त्यांनी मांडलेल्या व्याख्या, त्यांचं संशोधन कशा संदर्भात आहे या संदर्भातले प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यांचं कार्य आपण त्यावेळेस समजून घ्या की जेणेकरून असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरे देता येतील. पुढचा प्रश्न आहे पहा, हा सोपा आहे तुमच्यासाठी की ज्या उपपत्त्या आपण डीएड किंवा बीएड ला असताना वेगवेगळ्या उपपत्त्या शिकलो, कोणती उपपत्ती कोणाची आहे हा आपल्याला इन जनरल मानसशास्त्रातला महत्वपूर्ण असा प्रश्न उपपत्त्या संदर्भातला तोच विचारलाय. खालील दिलेली उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्या जुळवा म्हटलंय. एक पर्याय म्हणजे अ गट दिलेला आहे, पॅव्लॉव, थॉर्नडाईक, कोहलर आणि स्किनर. बघा यांची आपण ज्यावेळेस डीएड बीएड ला आपण अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्रामध्ये एक टॉपिकच होता की ज्याच्यामध्ये उपपत्ती व त्याचे जनक, विविध उपपत्त्यांची कशा प्रकारे मांडणी केली. मग आपण बघितलं अनेक शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये पॅव्लॉव असेल, थॉर्नडाईक असेल, कोहलर असेल किंवा स्किनर असेल, यांनी वेगवेगळ्या संशोधनाची ही उपपत्ती मांडली गेलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे पॅव्लॉव म्हटलं की त्यांची ही अभिजात अभिसंधान उपपत्ती, बरोबर, पॅव्लॉव यांची. थॉर्नडाईक यांची जर म्हटलं कोणती उपपत्ती आहे तर त्याला म्हणतो आपण सहसंबंध उपपत्ती. पुढे जाऊन मी त्याच्यावरती आधारित प्रश्न पुढे आहेत ते आपण तिथे डिटेल पाहू. त्यानंतर कोहलर यांची कोणती असणार आहे तर कोहलर यांची आहे मर्मदृष्टी मूलक उपपत्ती. आणि शेवटचा पर्याय दिलेला आहे स्किनर. स्किनर यांची माहिती आपल्याला कोणती आहे तर साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजे एक साठी पर्याय कोणता असेल क, दोन साठी पर्याय एक साठी ड, दोन साठी क, ड क अ आणि ब. म्हणजे स्वाभाविक आहे उत्तर काय असणार आहे ड क अ ब. म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार नाही. असे समज शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढे बघतोय आपण शैशव अवस्थेतील मूल्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते. बघा कुठल्या शैशव अवस्थेमधील. एक, परकी माणसे ओळखता येत नाहीत. दोन, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. तीन, इतरांचे लक्ष वेधून घेतात. आणि चार, अनोळखी माणसांकडे पटकन जातात. बघा शैशव अवस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्य विकासाबाबत प्रश्न विचारला गेलेला आहे. एक दिलेला आहे परकी माणसे ओळखता येत नाहीत. दोन, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. इतरांचे लक्ष वेधून घेतात. आणि चौथा पर्याय दिलाय अनोळखी माणसांकडे पटकन जातात. वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येईल. बघा एक शैशव अवस्थेतील मुलांचं बिहेवियर किंवा वागणं आपल्याला माहित असतं की ते सहजासहजी म्हणजे आपले कुटुंबातील असणारे व्यक्ती की जे त्याच्या रोजच्या संपर्कात असतात त्यांना चटकन ते ओळखतात. आणि जरी त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांचे, आणि नवीन जर माणूस आला तर पटकन त्यांच्याकडे जात नाही. म्हणजे स्वाभाविक परकी माणसांना त्यांना ओळखायचं काय, कारण त्याचं विश्वच म्हणजे त्याचं कुटुंब असतं. त्यामुळे परक्या माणसांची काही संबंध येत नाही. मग पर्याय एक नसणारच आहे. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देणं, उलट हे जे वय असतं ते अनुकरणाचं वय असतं शैशव अवस्था. याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन, निरीक्षण कौशल्य त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी विकसित झालेलं असतं. यामध्ये ते त्याचे आई वडील असतील, घरातील अनेक नातलग असतील, भाऊ भावंड असतील, यांचं ते निरीक्षण करत असतात. आणि त्यांचे जे चेहऱ्यावरील हावभाव असतील तशा प्रकारचा हावभावाला ते प्रतिसाद देतात. हसणे, रडणे, वेगवेगळ्या भावभावना असतात त्यांच्या, त्या प्रकारे त्यातून व्यक्त होत असतात. म्हणजे इथं देत नाहीत म्हटल्यानंतर हे सुद्धा वैशिष्ट्य नाही. आणि ह्या वयामध्ये इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते स्वाभाविक प्रयत्न करत असतात. बघतो आपण की रडणे, ओरडणे, एखाद्या गोष्टीसाठी
प्रतिक्रिया व्यक्त करणे हे त्यांचं वैशिष्ट्य असतं, कारण तशा प्रकारचा प्रतिसाद त्यांच्यामध्ये विकसित झालेला असतो. म्हणजे स्वाभाविक आहे उत्तर पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चौथा पर्याय काय दिला होता? अनोळखी माणसाकडे पटकन जातात. आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये लहान मूल जर असलं तर ते सहजासहजी नवीन माणसाकडे कधी जात नाही का? तर त्याचं विश्व म्हणजेच आपलं कुटुंब असतं. त्या व्यतिरिक्त त्याला नवीन माणसाशी ओळख नसते, त्याच्यामुळे त्या म्हणजे कडे जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे चौथा हे पर्याय येऊ शकत नाही. म्हणजे लक्षात काय घ्यायचंय, प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले असतात यावरून आपल्याला लक्षात येईल. पुढचं बघा, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बघा, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासातील खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे स्वाभाविक उत्तर काय असणार आहे? योग्य विचारले म्हणजे 3 पर्याय असे दिलेले असतील की ते अयोग्य वाचताक्षणी लक्षात येतील आणि एकच पर्याय जो योग्य. 1, ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. बघा. 2, स्नायू मेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते. 3, प्राणवायूंच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते. 4, मुलांमुलींमधील शारीरिक वाढ समतुल्य असणारे शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असते. बघा, आपल्याला इथं आता इथं योग्य विचारलंय. आता पहिला आपण आता उत्तर मी चौथ्या पर्यायापासून सांगतो. मुलांमधील शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. आपल्याला माहिती आहे शारीरिक वाढ याच्यामध्ये जर तुलना केली आपण तर किशोर वयामध्ये मुलींची शारीरिक वाढ किंवा मानसिक वाढ किंवा आपण म्हणतो डेव्हलपमेंट ही लवकर होते मुलांच्या मनामध्ये. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर तुलना केली आपण तर तिथं समानता आढळत नाही. म्हणजे हा पर्याय इथं अयोग्य येणार आहे. पुढे प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते. ज्यावेळेस तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करत त्यावेळेस तिथं ठळकपणे लिहिलेलं आहे की प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये नसून मुलांमध्ये अधिक प्रमाणात असते. बरोबर. त्यानंतर स्नायू मेदाची वाढ, जसं या पद्धतीने अगदी त्या स्नायू मेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते तसं नसून ती मुलांमध्ये अधिक असते. कोणामध्ये? मुलांमध्ये. हेही गोष्ट लक्षात घ्या. आणि पर्याय जो 1 दिलेला आहे ग्रंथीरस की ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो. बरोबर. शरीरात ह्या ज्या काय आपण जैविक रस म्हणतो की जो त्याला आपण हार्मोन्स म्हणतो की त्यांच्या म्हणजे शारीरिक हार्मोनचा परिणाम त्यांच्या म्हणजे प्रत्येक सजीवांच्या म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल त्यांच्या सांगाड्यावरती त्याचा परिणाम होतो. हे किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत हे योग्य उदाहरण येणार आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे? पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे जीन पियाजेच्या बाबतीत. जीन पियाजेच्या पुढील पैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते? बरोबर. काय म्हटले त्यांच्या मते? अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते. वर्गीकरण करण्याचा टप्पा विचारलाय. प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढवायला आणि दुसरी गोष्ट काय? प्रत्यक्ष कृतीमधून निष्कर्ष काढायला शिकते. 1, बौद्धिक विकासाची अवस्था. 2, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. 3, मूर्त क्रियांची अवस्था आणि शब्दपूर्व अवस्था. आता मी तुम्हाला त्या टप्पे लिहून देतो की ज्यामध्ये आपण बघितलं की क्रमाने जर विचार करायला गेला की कुठल्या शास्त्रज्ञाचं म्हटलं जीन पियाजेच्या मते कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोध म्हणजे ज्या गोष्टीचा बोध व्हायचा आहे व संबोधाचे वर्गीकरण म्हणजे त्यांचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वर्गीकरणाला शिकतं आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकतं. आता इथं जर आपण पर्याय जर बघितले, 1, बौद्धिक विकासाची अवस्था. आता याच्यामध्ये बघितलं तर टप्प्याटप्प्याने किंवा क्रमाने जर बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा जो क्रम लागतो त्या सगळ्यात पहिल्यांदा क्रम जो असतो तो क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ म्हटला जाईल. त्यानंतर शब्दपूर्व अवस्था, हळूहळू त्याचा बौद्धिक विकासाची अवस्था आणि ज्यावेळेस पूर्ण विकसित झालेलं मूल की ज्याला आता अवबोध आणि संबोधाचं वर्गीकरण करायला तो आता शिकलेला आहे आणि प्रत्यक्ष कृतीतून आता तो निष्कर्षही काढायला शिकलाय, हे असतं मूर्त क्रियाकाल अवस्था. कोणती अवस्था असते? तर मूर्त क्रियाकाल अवस्था. म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय नंबर
3 आपल्याला माहितीये बालकाच्या विकासाचे टप्पे. उदाहरण आपल्याला अनेक देता येईल. सुरुवातीला एखादी गोष्ट ते बालक शिकण्याच्या अगोदर त्या गोष्टी शिकताना हळूहळू तो लगेच शिकत नाही, म्हणजे टप्प्याटप्प्याने त्या कृतीमध्ये सुधारणा होत जातात. आणि मूर्त की जे आता त्याच्या संदर्भात म्हणजे क्रिया ज्यावेळेस त्या पूर्णपणे त्याला यायला लागतात. उदाहरण इथं दिले आपल्याला की संबोधाचं त्याला वर्गीकरण शिकतो आणि प्रत्यक्ष कृतीतून फायनली तो निष्कर्ष काढायला शिकतो. म्हणजे पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. बघा थॉर्नडाईकच्या संयोजन आपण बघितलंय. थॉर्नडाईकचं संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्याचा अध्ययन प्रक्रियेत पुढील आपल्याला तो प्रयोग माहिती आहे, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये होता. मांजरावरती केलेला थॉर्नडाईकने ते त्या प्रयोगाला किंवा त्यांच्या ज्या संशोधनाला किंवा उपपत्तीला म्हणतात संयोजनवादी उपपत्ती. एक म्हणजे त्याचे क्रम दिलेला आहे. कोणता? एक सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण. 2 तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती. तिसरा पर्याय दिलाय प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. आणि शेवटचा आहे सज्जता, पुनरावृत्ती, योगायोगाने यश आणि यशामुळे येणारं दृढीकरण. बघा थॉर्नडाईकचा तो भुकेल्या मांजराचा प्रयोग आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ पहिला जो असतो तो प्रेरणा. प्रेरणा काय? त्याला एकतर भूक लागलेली असते आणि प्रेरणा त्याला समोर ते पिंजऱ्यामध्ये आपण बघितलाय तो की ते अन्न त्याला दिसतं आणि त्यातून त्याची प्रेरणा किंवा त्याला ते अन्न मिळवायचं असतं. म्हणजे पहिल्या किंवा ते भूकेमुळे ते प्रेरित होतं, प्रेरणेकडे प्रेरित होतो. म्हणजे तो येणार 1 नंबरला. त्याच्यानंतर दुसरा टप्पा येणार की ज्याच्यामुळं आता ते त्याला अन्न मिळवायचंय, याच्यासाठी त्याची शोधात्मक क्रिया. म्हणजे आता त्याला मिळवायचंय, त्याला लक्षात आलं की आपल्याला ते सहज असेल, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे ते आपल्याला अन्न मिळेल याच्यासाठी तो शोधात्मक हालचाली त्याच्या सुरू होतील. म्हणजे 2 नंबरला जाईल शोधात्मक हालचाली. आता ते करत असताना योगायोगाने त्याला लक्षात आलं की म्हणजे योग त्याला लक्षात नंतर येतं, योगायोगाने कृती करत असताना एखाद्या ह्याच्यावरती पाय पडल्यानंतर तो दरवाजा उघडला गेला, बरोबर. याच्यातून त्याला ते अन्न मिळालं. म्हणजे तिसरा टप्पा कोणता येईल? योगायोगाने यश, बरोबर. त्यानंतर चौथा टप्पा कोणता येणार आहे? आता लक्षात आलं योगायोगाने म्हणजे वारंवार ती कृती करणं. मग ज्यावेळेस त्या वारंवार केलेल्या कृतीतून त्याला एक्झॅक्ट रिझन समजेल की कोणत्या कृतीमुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला चटकन यश मिळेल आणि त्यातूनच मग त्याला यश प्राप्त होईल आणि यशाचं पुढे तो काय करेल? वारंवार कृती करून यशामुळे त्याचं दृढीकरण होईल, बरोबर. मग हा यावरूनच आपल्याला पर्याय समजला असेल. कुठला असेल? योगायोगाने यश. पर्याय नंबर 3 हे त्याच. आता इथं बघा, इथं सज्जता दिले पहिल्यांदा. सज्जता असू शकेल का? येणार नाही. तयारी तोही येऊ शकत नाही आणि इथं पण सज्जता दिले, म्हणजे राहिलेले पर्याय इथे येऊ शकत नाही. आपल्याला थॉर्नडाईकने केलेला प्रयोग कधीही वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला याच्या आधी सांगितलं मानसशास्त्राचं आपण डीएड ला शिकत असलेलं ते पुस्तक परत एकदा घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं संशोधन विद्यार्थी मित्रांनो वारंवार त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. उपपत्ती संदर्भात दरवर्षी प्रश्न विचारले गेलेले आहेत. इथून मागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं कशा प्रकारे त्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आणि इथून पुढे मी जे काही टॉपिक घेणार आहे त्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की प्रश्न. त्यामुळं अभ्यास करताना त्या गोष्टीची रिव्हिजन घ्या. परत एकदा ते पुस्तक चाळा की त्याच्यातून तुम्हाला त्या सर्वच्या सर्व गोष्टी समजायला सोप्या जातील. ठीक आहे, पुढे बघा. खालील दिलेल्या जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासातील टप्पे व त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम कोणता दिलाय? एक इथं अ गट दिला विकासाचे टप्पे आणि घटक. 1 शब्दपूर्व अवस्था, 2 क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा, त्यानंतर तिसरा मूर्त क्रियाकाल अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था. आता इथं जर बघितलं आपण तर विकासपूर्व अवस्था. आता या विकासपूर्व अवस्था बघितलं जन्मापासून
2 वर्षापर्यंतचा कालखंड हा शब्दपूर्व अवस्थेमध्ये जातो. त्याच्यानंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ हा जर बघितलं, त्या वयाचा कालखंड हा पुढचे 2 वर्ष ते 7 वर्ष या कालखंडामध्ये हा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ असतो. त्यानंतर मूर्त क्रियाकाल अवस्था. मूर्त क्रियाकाल म्हणजे काय, हळूहळू त्याच्यामध्ये संकल्पना दृढ व्हायला लागतात, की जो असतो 7 ते 11 वर्षापर्यंत. आणि हळूहळू सगळ्यात शेवटचा म्हणजे पुढचा टप्पा ज्याला म्हणतो आपण बौद्धिक विकासाची अवस्था, बालकाची बौद्धिक विकासाची अवस्था, ती असते वयोगट 11 ते त्याहून अधिक, म्हणजे त्याच्या पुढचा कालखंड. आता याच्यामध्ये बघितलं आपण की शब्दपूर्व अवस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात, की त्याला हळूहळू या टप्प्यामध्ये तो स्वअनुभव घेतो. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल तर स्पर्श ज्ञान असेल, त्याच्यानंतर चव असेल, गंध असेल, या गोष्टीचं म्हणजे थोडक्यात आपले जे ज्ञानेंद्रिय याच्यातून प्रत्यक्ष अनुभवातून त्या गोष्टीचं ज्ञान घेतो या टप्प्यामध्ये, पहिल्या शब्दपूर्व अवस्थेमध्ये. त्यानंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा या कालखंडामध्ये बघितलं आपण की हळूहळू त्या वयामध्ये वयगट दिला मी तुम्हाला 2 वर्ष 7 वर्ष, की ज्या वयामध्ये मूल कसं असतं आपल्याला माहिती आहे. हळूहळू ते बऱ्याचशा गोष्टी, कारण त्या वयोगटामध्ये हळूहळू ते मूल चालायला लागलं असतं, स्वकृती करायला लागलेला असतो, आणि एक म्हणतो आपण अहंकारी वृत्ती या वयामध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यानंतर पुढचा जो असतो मूर्त क्रियाकाल अवस्था, की हळूहळू आता तो हे वय, आता 7 नंतर आपल्याला माहितीये की बरं शाळेतलं एक औपचारिक शिक्षण या वयामध्ये त्याने घेतलेलं असतं. हळूहळू त्याच्यामध्ये ज्या पहिल्या ज्या गोष्टी असतात, आता तो पूर्वी कसं कुटुंबात म्हणजे केंद्रबिंदू मध्ये असणार, म्हणजे थोडक्यात सगळं लक्ष त्याच्यावरती केंद्रित असतं, त्याच्यामुळे एक अहंकार वृत्त झालेली असते. आता तो थोडक्यात शाळा नावाच्या एका विशिष्ट एका गोष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण झालेलं असतं, त्याच्यामुळे तो त्या समाज म्हणजे हळूहळू त्यामध्ये स्वतःला तो सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो कालखंड झाला तो, आणि हळूहळू पुढचा टप्पा वयोगट पंधीला 11 ते पुढे, मग त्याच्यातून त्याचा बौद्धिक विकास होणार आहे, त्या विकासाचे विविध टप्पे त्याच्यामध्ये अभ्यासात येणार आहेत. आता इथं आपल्याला क्रम दिलेला आहे. आता इथं वैचारिक समस्या सोडवतात. आता ह्या गोष्टी समजून सांगितल्या. आता ब गटामध्ये दिले, 1 वैचारिक समस्या सोडवतात, 2 काही प्रमाणात संबोध निर्मिती होतात, मूल चेतकांचे वर्गीकरण करायला शिकतं, आणि 4 नैसर्गिक घटकाकडून निष्कर्ष काढू लागतात. आता इथं जोड्या जुळवताना आपल्याला लक्षात येईल की शब्दपूर्व अवस्थेमध्ये त्या वयामध्ये मूल हे चेतकांचे वर्गीकरण करतात. जे गोष्टी शिकतो की त्याला आता वर्गीकरण शिकतं, की गाय, की बाबा गायचं वर्गीकरण कशा पद्धतीने, की तिला तिला शिंग आहेत, 4 पाय आहेत, 1 शेपूट आहे, तो स्पेसिकली तिला ओळखायला सुरू होतं. म्हणजे त्याचं वर्गीकरण. चेतक म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या समोर जी दिसते ते, म्हणजे पहिल्याचं तर क येणार आहे. पुढचं एक क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आता त्याच्यामध्ये संकल्पना तयार, म्हणजे तो डिवाइड करायला शिकतो, की हा ही गोष्ट ही आहे, ही गोष्ट ही आहे, ही गोष्ट ही आहे, म्हणजे त्याचं वर्गीकरण करायला शिकतो. म्हणजे काही प्रमाणात तो संबोध निर्मिती करायला शिकतो. पुढचं आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. आता इथं ज्या गोष्टी मूर्त म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर आहेत, त्या मूर्त क्रियाच्या अवस्था जर बघितलं तर तो नैसर्गिक घटकावरून निष्कर्ष काढू लागतो. निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं वय हे असतं, आणि शेवटचा राहिला बौद्धिक विकास. त्या आतापर्यंत घेतलेल्या ज्ञानातून त्याला म्हणजे पूर्व ज्ञानातून तो त्याला येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी, वैचारिक ज्या काही त्याला समस्या येतील तो सोडवतो. कारण पूर्व अनुभव, आतापर्यंत घेतलेला त्याने अनुभव, आणि त्या विचारातून तो त्याला येणाऱ्या समस्या सोडवण्यास, म्हणजे ती असते बौद्धिक विकासाची. आता क ब त्यानंतर ड ए, बरोबर, ड अ, क ब ड अ म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. आलं लक्षात? बघा, एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकून, बघा प्रश्न नीट समजून घ्या. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्य विषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन
उदाहरणे, पूरक संदर्भ. बघा प्रश्न कसे विचारले. पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते. बघा त्यातून पद्धती शिकायची आपल्याला. एक, समवाय पद्धत, समालोचन पद्धत, व्याख्यान पद्धती, घटक आयोजन पद्धती. आता समवाय पद्धती, समवाय पद्धती कशामध्ये असते की आता ह्याच्यावरून लक्षात येईल ना, एकाच कवीच्या 2-3 कविता. आता मला सांगा, एक कवी आहे आणि त्यांनी 3-4 कविता लिहिल्या. स्वाभाविक आहे तो एकसारख्या कविता तर लिहिणार नाही, प्रत्येक तो विषय वेगवेगळे असणार, अगदी तंतोतंत एकसारख्या. कसं आहे आता इथं जी पद्धत असेल समवाय, म्हणजे आता समजा एक निसर्गप्रेमी असेल, एखाद्या निसर्गावर आधारित एखाद्या कवीने लिहिलेली कविता असेल. आता त्या विषयावरती अनेक म्हणजे असे बरेचसे कवी सापडतील की त्यांनी सुद्धा त्या विषयावरती, मग एकाच विषयावरती विविध कवीने जर कविता लिहिली असेल तर ती जाते समवाय पद्धती. आता इथं समालोचन पद्धती. आता दुसऱ्या पर्यायामध्ये उत्तर मिळालं बघा आपल्याला, समालोचन पद्धती. आता एक शिक्षक एक कवी आहे, आता त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. मग त्यांनी आतापर्यंत कविता कोणती मांडली, म्हणजे ही कविता कशा संदर्भात आहे, ही कविता कशा संदर्भात आहे, त्यानंतर या कवितेमध्ये वैशिष्ट्य काय, म्हणजे त्याची आपण पूर्ण समालोचन करतोय, तिची पूर्ण माहिती त्याच्या संदर्भात सांगतो एका कवी संदर्भात. म्हणजे पुढचा कोणता पर्याय दिलेला होता मी, समालोचन. बरोबर, म्हणजे हा जो म्हटले ना की एका कविता आधारित कवीच्या काही काव्य वैशिष्ट्य काय, म्हणजे स्वाभाविक आहे उत्तर काय असणार आहे, समालोचन. व्याख्यान ज्यावेळेस आपण पाहतो, व्याख्यानामध्ये फक्त एकाच विविध अंगाने वेगवेगळ्या बाबीमध्ये ते गोष्टी सांगितल्या जातात. आता व्याख्यान पद्धती तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे हे येऊ शकत नाही. आणि घटक आयोजन पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे, घटक आयोजन पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीचे ते पूर्वनियोजन, त्यानंतर आपल्याला माहिती आहे घटक, एखादा घटक म्हणजे स्पेसिफिक एखाद्या घटकाविषयी माहिती देण्यासाठी. बरोबर, मग त्या घटकामध्ये आलेले मुद्दे, त्या घटकांचं असणारं विश्लेषण, त्याचं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये जातं. म्हणजे हाही येणार नाही. एकच पर्याय उरतो, पर्याय नंबर 2. प्रश्न समजला असेल, एका कवी संदर्भात होतं, त्याने आतापर्यंत लिहिलेल्या कविता आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी कुठली पद्धती, तर समालोचन पद्धती. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. समजलं असेल प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले. शैक्षणिक मानसशास्त्र. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे. पर्याय तुम्हाला दिले, तुम्हाला पर्याय वाचल्यानंतर लक्षात येईल. पहा पर्याय बघूयात. पहिला पर्याय दिलेला आहे, सर्वसमावेशक शिक्षण विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. 2, एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणांची सोय नसते. 3, सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. आणि 4, एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. बघा, पहिला जर बघितला, सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. आता मुळात सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, सर्वांसाठी. आता इथं बघितलं तर हा जो केलेला अभ्यासक्रम असतो तो एका स्पेसिफिक एखाद्या विद्यार्थ्यांसाठी नसतो, त्याचे गुण दोष अभ्यास नाही, आणि तो एकत्रित दिलेला असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना तो लागू पडेल असं नाही. त्यामुळे तो सर्वसमावेशक शिक्षण सामूहिकरित्या त्याचा उपयोग करता येणार नाही. त्यामुळं एकत्रितपणे शिकवले जाणारा हा मुद्दा आहे, त्याच्यामुळं हा मुद्दा येणार नाही, हा चुकीचा येणार आहे, त्याच्यामुळे हा येऊ शकत नाही. 2, एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणांची सोय नसते. आता एकात्मिक शिक्षण, एकात्मिक म्हणजे एक स्पेसिफिक विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केलेलं शिक्षण. आता या एकात्मिक शिक्षणाचं आता त्याच्या आपल्याला माहिती आहे की त्याला काय ज्ञान द्यायचंय, त्याला कशा प्रकारच्या उपाययोजना करायच्या, त्याच्या समस्या कोणत्या, त्याला कोणत्या प्रकारे शिकवल्यानंतर, कारण तो पूर्णतः तो एका स्पेसिफिक
त्या वयोगटात किंवा त्या बुद्धांकाच्या विद्यार्थ्यांसंदर्भात असतो. आता इथं उपकरण तर असणार आहे, कारण आपल्याला त्याला काय द्यायचं हे माहिती आहे, मग कशातून त्याला ते ज्ञान द्यायचं हे माहित असणार आहे, त्यामुळे उपकरण तर असणार आहे, पण इथं नसते म्हटलंय, त्यामुळे हाही पर्याय इथे येऊ शकत नाही. सर्व समावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो, बदल तर असणारच आहे, कारण इतर गोष्टींचा, कारण एकात्मिक शिक्षण हे का विशिष्ट वैयक्तिक व्यक्तीपुरता असतो, आणि सर्व समावेशक म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचा एकत्रित केलेला अभ्यास असतो, त्याच्यामुळे अभ्यासक्रमात इतर अभ्यासक्रमांच्या मानाने बदल असतो. इथं उत्तर आपल्याला मिळणं म्हणजे पर्याय नंबर 3. आणि एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. आता हे विधान जर बघितलं तर एकात्मिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण दिले जातं, त्याच्या गरजेनुसार त्याला शिक्षण दिलं, परंतु ते नेहमीच वैयक्तिकरित्या नसतं, नेहमीच वैयक्तिकरित्या नसतं एकात्मिक शिक्षण. म्हणजे हाही पर्याय येणार नाही. उरला एकच आपला पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न नीट वाचा. खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटन प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? आता इथं 3 पर्याय जे दिले असतील ते अयोग्य, एकच विधान असेल ते जे योग्य आहे असं विचारलं. कशा संदर्भात? अग्रत संघट प्रतिमानाविषयी. 1. अग्रत संघट प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमानास असेही म्हणतात. 2. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. क. अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. आणि ड. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. बघा पर्याय दिले. बघा कधी कधी आपण असं होतो, प्रश्न इथंच संपला असं वाटतं आणि इथं आपल्याला योग्य असणार आहे, ते समजा हा योग्य वाटला, पटकन अपर्याय आपण तिथं निवडतो, परंतु अजूनही प्रश्न संपला नाही. प्रश्न इथं खाली दिलेले पर्याय 1. अ आणि ब योग्य आहेत, ब आणि ड योग्य आहेत, ब आणि क योग्य आहेत, आणि ड अ आणि ड योग्य आहेत. आता मुद्दा काय दिलेला आहे? अग्रत संघटन. आता मुळात हे अग्रत संघटन प्रतिमान काय आहे हे अगोदर समजून घ्या. आता हे अग्रत संघटन हे विविध गोष्टींचं एकत्रित करून, विविध अंगाने एकत्रित करून, विविध गोष्टींचं एकत्रित करून हे अग्रत संघटन बनवलेलं असतं. नवीन ज्ञानाच्या अगोदर, म्हणजे जे काही नवीन ज्ञान द्यायचं आहे त्या नवीन ज्ञानाच्या देण्याच्या अगोदर त्याचं पूर्व ज्ञान अगोदर याची सांगड घातली जाते आणि त्यात नवीन ज्ञान दिलं जातं, त्यांच्याशी संबंध जोडला जातो. आणि जुन्या व नवीन ज्ञानाशी फरक ओळखतात, म्हणजे जुनं ज्ञान कशा संदर्भात होतं, नवीन ज्ञान कशा संदर्भात आहे, हे यातील फरक सहजासहजी त्याच्यामध्ये सांगितला जातो. आता इथं जर बघितलं, पहिला पर्याय अग्रत संघट प्रतिमान व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. व्याख्यानाद्वारे अगदी बरोबर आहे, ह्याच्यामध्ये व्याख्यान अध्यापन पद्धतीचं प्रतिमान सुद्धा याचा समावेश होतो. हा पर्याय बरोबर आहे. पुढं एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट. आपल्याला माहिती आहे व्याख्यान पद्धती म्हणजेच विवेचन पद्धती, स्पष्टीकरण पद्धती, आणि त्याच्यामध्ये तो विवेचन करून स्पष्ट केला जातो, म्हणजे हाही पर्याय इथं योग्य आहे. पुढं क दिला, अग्रत संघटन सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. हेतू स्पष्ट करण्याचं कारणच येत नाही, कारण जुन्या ज्ञानाचा अगोदर जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घालूनच ते दिलेलं असतं, त्याच्यामुळं हेतू स्पष्ट करण्याचं काही कारणच येऊ शकत नाही. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग, आता इथं मुद्दा तो आला, आता जुन्या माहिती तर दिली जाते ना, कारण त्याशिवाय सांगड नवीन ज्ञानाशी कशी घालता येईल. इथं अनावश्यक घटक भाग वगळला जातो असं म्हणताय, कारण त्याशिवाय आपल्याला फरक कसा लक्षात घेता येईल. जुनं ज्ञान असं होतं, नवीन ज्ञान असं आहे. जुन्या ज्ञानातला समजा अनावश्यक भाग जर वगळला तर आपल्याला ते जुनं ज्ञान काय होतं हे कसं समजेल. आपल्याला फरक काढायचा आहे ना, म्हणजे आपल्याला फरक लक्षात येईल ना, जुन्या ज्ञानामध्ये हा समावेश, आता तो हा नाहीये, म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला फरक लक्षात आला, म्हणजे हा मुद्दा येऊ शकत नाही, म्हणजे ड नाही, म्हणजे इथं फक्त अ आणि ब बरोबर आहे. पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. समजला असेल प्रश्न तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? याच्यावरही आधारित प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्रात विचारले जातात, आणि हा देखील विचारला गेलेला प्रश्न आहे 2014च्या टीटी पेपर 1 मध्ये.
काय विचारले? लैंगिक शिक्षणाचं उद्दिष्ट कोणतं? एक, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, वाचल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, आणि निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. बघा आता इथं संपलेलं नाहीये, पुढे दिलेले अ ब आणि क बरोबर, अ ब आणि ड बरोबर, अ क आणि ड बरोबर, अ ब क ड सरळ योग्य. वाचल्यानंतर लक्षात येईल पहिला जो मुद्दा आहे लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे. मुळात ही जी संकल्पना या 21व्या शतकामध्ये दृढ झालेली आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. पूर्वी याच्याविषयी अनेक संभ्रम होते, परंतु काळाची गरज ओळखून हे लैंगिक शिक्षणाचाही समावेश आता आपल्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. मुळातच त्याच्याविषयी असणारं अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की याच्यातून मुलांमध्ये जी काही चुकीचा समज आहे तो दूर करण्यासाठी ह्या फॅकल्टीचा देखील या विषयाचा देखील समावेश केला. म्हणजे पहिलं तर बरोबर आहे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य. म्हणजे प्रजोत्पादन म्हणजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की म्हणजे लोकसंख्या आहे, म्हणजे जन्म किंवा पुनरुत्पादन या गोष्टी त्याच्यामध्ये, हेही देखील बरोबर आहे, डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही. मुलांना कुटुंब संस्थेचे कार्य, कारण कुटुंब संस्थेचा आणि त्या गोष्टीचा सहसंबंध आहे, त्यामुळे हेही ज्ञान त्याच्यातून दिलं जातं. आणि निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्य, म्हणजे हा देखील मुद्दा आहे. तुम्ही ज्यावेळेस डीप मध्ये याचा विचार केला त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती मिळायला सोपं जाईल. ओके, म्हणजे हा देखील मुद्दा योग्य. म्हणजे राहिले पर्याय आपल्याला समजला, सर्वच्या सर्व योग्य. पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे? मूर्ताकडून आपल्याला अनेक पद्धती, मूर्ताकडून अमूर्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे, अनेक पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. एक, भूगोल विषयाचा नकाशा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र सांगणे, निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, कवितेचे स्पष्टीकरण करणे. मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हटलंय. एक, अ ब आणि क बरोबर आहेत, ब आणि क, अ आणि क, ब क ड. आता मूर्ताकडून अमूर्ताकडे आपल्याला जर म्हटलं, पहिलं भूगोल विषयात नकाशा वापर करणे, म्हणजे भूगोल विषय शिकवताना, आता भूगोल विषयामध्ये एखाद्या भूभागाचा, एखाद्या जमिनी खंडाचा वगैरे अभ्यास करण्यासाठी, आता हे अमूर्त गोष्टी आपल्याला, ते गोष्टी आपण उदाहरणार्थ युरोप खंड आपण बघितला की नाही, आता त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण नकाशा, म्हणजे नकाशावरती त्या गोष्टी, म्हणजे मूर्त गोष्टींचा उपयोग अमूर्तासाठी, म्हणजे हा येणार आहे. विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चित्रे, आता समजा मला एखाद्या नेत्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व सांगायचंय, त्यांचं कार्य सांगायचंय, आता ही अमूर्त संकल्पना आहे. आता ही त्याच्या संदर्भात त्यांचं जे आतापर्यंत कार्य केले त्या पोस्टरच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून दाखवलं तर स्वाभाविक आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्ञान मिळेल. म्हणजे हे देखील आहे. निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, बरोबर. आता इथं बघितलं आपण, निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे आणि कविता, हे तर स्पष्टीकरण, म्हणजे हा व्याख्यान पद्धतीचा भाग आहे. निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, निसर्ग चित्र दाखवण्यासाठी चित्र दाखवता, हे सुद्धा मुद्दा येणार आहे. म्हणजे येईल का बघा बरं, अ ब क, हा येईल. म्हणजे स्वाभाविक उत्तर काय येणार आहे? पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. ओके. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार मोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राची कल्पना म्हणजे, बघा, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार मोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे टिंबटिंब होय. एक, व्यावहारिक कल्पना. दोन, सौंदर्यनिष्ठ कल्पना, पुनरुत्पादक कल्पना आणि अनिर्बंध. मग अशी पाहिले आपण त्या संदर्भातली उदाहरणं सुद्धा.
मूलभूत तत्वांचे व्यावहारिक सौंदर्यनिष्ठ कल्पना. आता याचे सगळे उदाहरणं मी दिलेत तुम्हाला. अनिर्बंध कल्पना की ज्याला कसले बंध नाही, मगाशी उदाहरणही बघितलं की हवेत मनोरे बांधणे, कल्पना विस्तार, सगळा बाकड कथा याच्यात समावेश होतो. त्यामुळे मूलभूत तत्व आणि परिस्थिती आज ह्याच्यामध्ये येईल का नाही. पुनरुत्पादन म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पादित होणारे, पुन्हा पुन्हा त्या कल्पना मांडणे, हे झालं पुनरुत्पादित. सौंदर्यनिष्ठ मी सांगितले मगाशी, त्याचं पूर्ण विश्लेषणही केलेले ते नाही. तर ह्या सगळ्या असतात. आज स्थापत्यशास्त्र, इंजिनिअरिंग याच्यातलं व्यावहारिक, बरोबर. म्हणजे येणार आहे पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशन मध्ये पाहिलं असेल की बऱ्यापैकी प्रश्न आपण आज कव्हर केलेले आहेत की जे शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाशी निगडीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अनेक सेशन तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे की जे आपल्याला माहिती आहे की शिक्षक बनण्यासाठी ही जी पहिली पायरी आहे, पात्रता परीक्षा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, की याद्वारे तुम्हाला एकदा का त्या पात्रता होण्याच्या झंझटीतून मुक्त होण्यासाठी ही खूप महत्वपूर्ण अशी परीक्षा आहे. आणि त्याची मेथड आपल्याला बऱ्यापैकी, आपण त्या क्षेत्राशी संलग्न असल्यामुळे आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीचे प्रश्न इथून मागे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याचे कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात, हे देखील मी तुम्हाला 3 सेशन मधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. सेशन कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्की सांगा. मला लाईक, सबस्क्राईब दिसलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला हे फक्त इथपर्यंत नेऊन थांबणार नाही, त्याचे बेसिक सगळं ज्ञान घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे टीईटी एक्झाम ही अशी एक्झाम आहे की शासन किती अनास्था याच्या बाबतीत. एकतर ही एक्झाम कधी होईल ही शक्यता, म्हणजे कधी होईल याची सांगताच कुणाला येत नाही. कालखंड खूप जातो आणि त्याच्यामुळे या परीक्षेसंदर्भात आता आलेली संधी दौडू नका की जेणेकरून याचा पूर्णतः अभ्यास, पूर्ण आपल्याला परत त्या जो आपण ज्यावेळेस ते प्रशिक्षण घेतलं होतं त्या कालखंडातला अभ्यासक्रम परत एकदा अभ्यासायचा आहे. त्यामुळे या बॅच की जी आमची 16 सप्टेंबर पासून ही बॅच सुरू होते, विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वपूर्ण अशी बॅच आहे की ज्याच्यामधून तुम्हाला माझ्याकडून बाल मानसशास्त्र, अध्यापन शास्त्र या पूर्ण टॉपिक वाईज अत्यंत डिटेल मध्ये माहिती दिली जाईल. संपूर्ण टॉपिक त्याचं विश्लेषण केलं जाईल, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. आणि आलेली जी संधी आहे ती तुम्ही अजिबात दौडू नका. कारण आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला स्वप्न साकार करायचं असेल, काही त्याच्यासाठी मौल्य नक्कीच द्यावं लागतं. आणि ते मौल्य दिल्यानंतर की त्याचं आपल्याला गांभीर्य नक्कीच समजतं. विद्यार्थी मित्रांनो, लाभ घ्या, लवकरात लवकर जॉईन करा की जेणेकरून आपण इथून मागे काहींचे पहिले अटेम्प्ट असेल, काहींनी 2-3 वेळा दिली असेल. विद्यार्थी मित्रांनो, एकदा का आपण याच्यातून प्रवाहात आलो कशाच्या, शिक्षक भरतीच्या, परत आपल्याला माहिती आहे एकदा पात्र झाल्यानंतर परत आपल्याला त्या भानगडीमध्ये पडायची गरज पडत नाही. वारंवार तीच गोष्ट सांगतो, आली आहे संधी, त्याचं सोनं करा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथंच थांबतोय. तुमच्या सर्व ज्या काही लाईक्स आणि सबस्क्राईब याच्यावरती आम्हाला पुढे आणखीन अत्यंत चांगल्या प्रकारे सेशन घेता येईल. ठीक आहे, थँक्यू.